हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या मराठी नवीन वर्षाच्या पण खूप शुभेच्छा फॉर द लेट. मला खूप उशीर झालेला आहे गुढीपाडव्याचा हा व्हिडिओ टाकण्याचा आणि हा व्हिडिओ फक्त मी स्वयंपाकाचा शूट केलेला आहे कारण आज माझ्याकडे खूप मोठं काम होतं. मला एकटीलाच हा पूर्ण स्वयंपाक करायचा होता पुरणाचा. कारण आज कोणीही मदतीला नव्हतं. दरवेळेस कोणीतरी असतं, आई वगैरे कोणीतरी असतं, पण आज कोण नाही. तरी माझी आई येण्याचा प्रयत्न करणार आहे मदतीसाठी. बघू आता गटते का मला मदत करायला भेटेल का? तोपर्यंत मी चालू केलेला आहे स्वयंपाक करायला आणि इकडे बघा मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे डाळीचं आणि इकडे थोडीशी तयारी केलेली आहे. सगळं म्हणजे ठेवलं आहे. इथं चिंच भिजू घातले पाण्यात आपल्या कढीसाठी. कढीचं सर्व साहित्य गोळा केलं आहे मी आणि इकडं आता बेसन घेतलेलं आहे भज्यासाठी आणि हे बघा माझी आई लगेच आलेली आहे. म्हणजे अर्धं टेन्शन गेलेलं आहे आणि आईला मी थोडंसं बोलले आणि तिला लगेच तिच्या हातात तो बेसनाचा डबा ठेवून दिला की बाई ठेव आता म्हणून. बरीच माझी थोडीशी तयारी झालेली होती. भात वगैरे झालेला होता आणि डाळ पण शिजलेली आहे. मग आता थोडं चला म्हणले शूट करायला आणि मग घेतलं मोबाईल हातात आणि इकडे बघा पापड आणि भजे तळून घ्यायचे आहेत मला आणि अजून भज्याचं पीठ मी कालवले पण नव्हते. सगळं साहित्य त्याच्यामध्ये घालून ठेवले पण कालवले नव्हते. आत्ता मी ते करणार आहे. अगोदर म्हटलं त्याला डाळ शिजली आहे का बघून घेऊया. तर माझी डाळ शिजलेली होती. आता तिला मी थोडं असं चमच्याने मॅश करून घेते आणि मग त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार गूळ किंवा साखर घालायचं आहे आपल्याला. ही बघा डाळ किती मस्त शिजलेली आहे. याच्या अगोदर पण मी याला एक वेळेस याचं टोपण उघडलेलं होतं कारण मला कढी करण्यासाठी या डाळीचं पाणी पाहिजे होतं. मग ते पाणी काढून घेण्यासाठी मी याचं टोपण काढलेलं होतं आणि तेच पूर्ण पाणी काढून घेऊन थोडंसं ठेवलेलं आणि मग नंतर कुकर लावलेला आणि एक शिट्टी घेतली. मग ही डाळ इतकी सुंदर एकदम मऊ मऊ झालेली होती. आता त्याच्यामध्ये मला जायफळ घालायचं होतं आणि मला तो डबा भेटच ना गेलता आणि आईने ते डबा उचलून खाली ठेवलेला होता. मग मला तो डबा भेटला आणि आईला सांगितलं की आता गूळ काढायला खूप उशीर होईल आणि आता बाई इथं साखरेनंच काम चालू म्हणले. कारण ऊन झालं ना की इथं खूप खूप गरम होतं. म्हणून मग मी पटकन करायचा विचार केला आणि याच्यामध्ये साखर घातली. एक चिपटं भरून डाळ घेतलेलं होतं. मग त्याच्यामध्ये एक चिपटं भरून साखर घातली मी. बरोबर म्हणजे जेवढी डाळ तेवढी साखर घातली. मग थोडंसं इथं जायफळ घेतलं वाटायला. मग जायफळ असंच वाटणार नाही म्हणून थोडीशी साखर टाकली त्याच्यामध्ये आणि हे बघा या डब्यामध्ये डबा माझ्या हातातून खाली पडला. मी अजून आणखीन उचलून घेतले वरी. मग याच्यामधला ही माझ्या एका हातामध्ये मोबाईल होता. मला काय तो एका हाताने पुढेच सुटत नव्हती कागदाची. घडीच निघण्या गेलती. मग त्याच्यातले मी हे जायफळ घेतले. हे जायफळ आहेत बघा. त्याच्यातला एक जायफळ मी आईला दिला आणि बोलले की बाई आता मला तूच वाटून दे. मला काय आता वाटणं पण होत नव्हतं. म्हणजे माझ्या हातात एका हातामध्ये मोबाईल होता शूट करण्यासाठी. मग एका हाताने मी काय करणार. तेवढ्यामध्ये या दोघींचा मला आवाज आला. भांडण करत होत्या आणि इकडे मी कपडे लावले होते मिशनीला धुण्यासाठी. ते पण आता धुवत होती आणि इकडे येऊन बघितलं तर या दोघीचं भांडण चालू होतं. हे पहा या मोठीनं ह्या छोटीला मारलेलं होतं आणि आपणच फुगून बसली आहे बघा. मग दोघीला पण थोडंसं रागवले. मग हिनं बसली जाऊन साईडला आणि हिचं तर मग रडणंच चालू होतं. दोघीला पण सांगितलं की बाई गप्प बसा म्हणून आणि मग इकडं थोडंसं मध्ये आले देवाकडे. देवपूजा झालेली होती माझी. खूप लवकर केले होते आणि साधीच देवपूजा केलेली होती. आज काही थोडं फुलं वगैरे हे केलं नव्हते अजून. आणखीन करणार होते. मग अजून इकडं पळत पळत आले. मग थोडासा विचार केला की चला काहीतरी भाजी करावी. दरवेळेस पोळ्याच्या स्वयंपाकासोबत आपल्याला तोंडी लावण्यासाठी वांग्याची भाजी असते. स्पेशल मस्त भरलेलं वांगं असतं. पण यावेळेस काय झालं की आपल्याला वांगं खायचंच नाही कोणालाही घरात. मग आता करणार कोणासाठी म्हणून थोडीशी मटकीची भाजी करावं असं विचार आला
तुमच्या इकडं काय म्हणतात मटकीला? गवार पण म्हणतात, पण आमच्या इकडं आम्ही मटकीच बोलतो. आणि हे बघा साखर घातल्यानंतर आता हे पुरण कसं झालेलं आहे. म्हणजे डाळ एकदम घट्ट आणि सुक्की होती आणि आता साखरेनंतर ही अशी झाली. आणि ही बाई आली आहे बघा. ही मोठी बाई आहे. हिला तयार करून मी हार घालून पाठवलेलं होतं आणि हे पूर्ण हार पार करून ही बघा कशी होऊन आली माझ्याकडं आणि मला येऊन सांगत होती की माझा हार संपला म्हणून. मग अजून थोडं मटकीच्या भाजीकडे लक्ष गेलं माझं. मग आईला थोडं बोलले मी आणि मग अजून चालू झाला स्वयंपाक माझा. आणि एका हातात कॅमेरा होता शूट करण्यासाठी, एकाच हाताने काम चालू होतं. थोडीशी होती मटकी, मग म्हटलं त्याला पहिलं भाजून घेऊया, कारण भाजल्याशिवाय आम्हाला हे भाजी करता येत नाही. थोडंसं तेल टाकायचं याला आणि छान खमंग खरपूस असं भाजून घ्यायचं अगोदर ही मटकी आणि मग याला उतरवून घेऊन मग नंतर फोडणी मारायचं. खूप सुंदर होती ही पण भाजी सुक्की खायला. म्हटलं चला आता हीच भाजी करून घ्यावं. आणि ही भाजी झाल्यानंतर आता मला पीठ पण मळून नाही, पीठ मळलेलं आहे. आता फक्त कढी करायची आहे आणि नैवेद्य अजून पोळ्या टाकायच्या आहेत. मग अजून मध्येच एक ऑर्डर आलेला होता की मला पुरणाची पोळी नको आहे. मोठ्या मुलीचा ऑर्डर होता आणि मी पोळीच खाणार नाही. आणि मग आजच्या दिवशी मग आता पोळी नाही खाणार म्हणल्यावर अवघड होईल, म्हणून मग मी म्हणलं आज तर आपल्याला गोड खायचंच आहे. मग बाई म्हटलं चला ठीक आहे. मग आता तिचा अजून फर्माईश ऐकायची होती, म्हणून म्हटलं चला शेंगाचं बी जरा वाटून वगैरे घेऊया. मग आईला गूळ शेवटी मी काढायला सांगितलं, कारण आता शेंगाच्या पोळीसाठी आपल्याला साखर नाही वापरता येणार. म्हणजे येईल वापरता, गोड होईल पण ते छान होणार नाही. आणि इकडं बघा मी 2-3 पद्धतीचे पापड घेतलेले आहेत तळण्यासाठी. नंतर बाईने गूळ फायनली काढलं आणि मग गूळ पण बारीक करून घेतला आणि त्याची कोंद करून घेतली. आमच्या इकडं त्या सारणाला कोंद म्हणतात. शेंगाचं बी आणि गूळ, शेंगाच्या पोळीच्या सारणाला कोंद म्हणतात आमच्या इकडं. तुमच्या इकडं काय म्हणतात नक्की सांगा. आणि हे आत्ता मला हा भज्याचं पीठ कालवायला मिळालं आणि आता मी हे पीठ कालवून घेतलेलं आहे आणि थोडं 5 मिनिट मी याला रेस्ट करायला ठेवून देते. आणि आता इकडे पीठ झाल्यानंतर मी लगेच पापड घेणार आहे तळण्यासाठी. मध्येच अजून थोडं लाईट गेली, मग थोडा वेळ आणि मग थांबावं लागलं आम्हाला. म्हणजे शेंगाच्या पोळ्या करायच्या होत्या, तर त्याचं वाटून घ्यायला थोडंसं वेट करावं लागलं. आणखीन थोडं थांबलं. मग आईला मी इकडं कढी करण्यासाठी खोबरं आणि कांदा दिलेला होता वाटण्यासाठी. मिक्सर लाईटच गेलेली होती, मग आता कुठे वाटायचं. मग नंतरनं खलबत्ताच काढला आणि त्याच्यात आईनं चालू केली वाटण्यासाठी. इकडे बघा ही चालू आहेत ही उकडीचे खोडबळे करतात आमच्या इकडे. हे पण असा एक पदार्थ असतो छान. असे हे 2-3 नमुन्याचे पीठ वगैरे मिक्स करायचं पूर्ण सगळं याच्यामध्ये साहित्य घालून. आणि हे उकडीचे खोडबळे नाही, तळणीचे खोडबळे आहेत. ही उकडीच्या खोडबळ्याचा व्हिडिओ माझ्या याच्या चॅनलवरती आहे, आपण बघू शकता. आणि तळणीच्या खोडबळ्यांचा पण मी व्हिडिओ नक्कीच टाकेन आपल्या चॅनलवरती. आणि इकडे लगेचच मी पापड तळण्यासाठी घेतलेले आहेत आणि आता माझे पापड तळणं चालू आहे. आणि याच्यानंतर लगेच थोडेसे भजे पण तळून घेईन. आणि इकडं आता माझं पुरण तयार आहे, शिजून पूर्ण हे होऊन पुरण पण तयार झालेलं आहे. आणि बघा पापड किती मस्त निघत आहेत. ही पापड गेल्या वर्षीचे आहेत, आपण घरीच केलेले आहेत. घरीच करतो आपण पूर्ण सर्व उन्हाळी पदार्थ जे असतात वाळवणीचे, ते पूर्ण सर्व घरीच करतो. चिप्स असतात, पापड असतात, कुरडी असते, खारुडी असते, सर्व पदार्थ आपण घरीच करतो. आणि यावर्षी अजून केलेले नाहीत, आता करायचे आहेत. आणि आता पाडव्यानंतर आपल्या इकडं काठी बसते आणि 8-9 दिवस ती काठी असते. मग आपण काहीच करत नसतो, असे पदार्थ नाही, मिरचू नाही,
काळं तिखट, लाल तिखट काही करायचं नसतं. नॉनव्हेज पण आम्ही खात नाही, इतकं पाळतो म्हणजे. आणि आता काठी उठल्यानंतर आपण ते पण करणार आहोत आणि त्याचे पण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती नक्कीच शेअर करेन. आणि अशा प्रकारे इकडं पापड तळून झालेले आहेत आणि आता मी भज्जे तळायला घेतलेले आहेत आणि थोडे थोडे करून हे पण तळून घेते. आणि हे झाल्यानंतर याच कढईमध्ये थोडंसं ही भाजी करून घेते. इकडे मी मटकी भाजून ठेवलेली आहे. ही भाजी याच्यामध्ये मी करून घेणार आहे. खूप गरम होत होतं आणि त्याच्यामध्ये इथं असं उभारून गॅसवर स्वयंपाक करायचा विचार आला की खाली ठेवावं गॅस आणि मग बसून निवांतच करावं. पण नाही, गरम होत होतं आणि बाहेर कपडे वगैरे धुवायचे होते अजून मिशनला लावलेले. मग अजून पळापळी होणार म्हणून मग म्हणलं की चला बाबा आता इथेच उभा टाकून पटपट करून घ्यायचं आहे. आणि हे पहा माझे भजे झालेले आहेत तळून आणि लगेच मी हातासारखी भाजीला त्याच कढईमध्ये फोडणी मारले आणि माझी आता भाजी पण ऑलमोस्ट झालेलीच आहे. आणि इकडं लगेच मी एक पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकते, अर्धी वाटी. आणि ह्याच्यामध्ये तर मी आता कढी करणार आहे, कारण कढीचं पूर्ण सगळं साहित्य मी इथं घेतलेलं आहे. खोबरं घेतले वाटून, ही मसाला चिट्टी घेतलेली आहे, ही चिंचेचं पाणी आहे, अजून कांदा जो भाजून दिलेला आहे तो आई खाली वाटत आहे. आणि हे लसूण आणि कोथिंबीरीचं पेस्ट आहे, आपलं घरचंच असतं, हे आपण घरीच करतो. आणि हे पेस्ट टाकलं थोडंसं आणि सर्व तळून घ्यायचं. आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये हा कांदा जो आहे, हा कांदे आपले असतात ना त्यांना असं भाजून घ्यायचं आणि मग ते याच्यामध्ये वाटून घ्यायचं खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरला पण वाटू शकतो. पण आता इकडे लाईट गेलेली होती, खूप त्रास चालू होता मला तर आता. पण मग खलबत्ता वगैरे मध्येच लाईट गेली. सगळे साहित्य हातात असले ना पटापट स्वयंपाक करायला काही वाटत नाही. पण आता अचानक लाईट गेली म्हटल्यानंतर मग खूपच, मग सगळेच हात बंद पडल्यासारखं झालेले होते. आणि बरंच काम आपलं स्वयंपाकाचं पूर्ण मिक्सरवर वगैरे याच्यावर त्याच्यावर चालू असतं. मग आता मिक्सर बंद म्हटल्यानंतर मग ह्याची खूप तयारी अगोदरच करायची होती, पण ते पण मला झालेलं नाही. आणि हे जे होतं हे कढीचं पाणी होतं, याच्यामध्ये भज्याचं जे पीठ आपण कालवतो त्याचं काही पाणी असतं. नंतर आपण डाळ शिजत ठेवलो ना त्याच्यामध्ये थोडं पाणी निघतं ते असतं. आणि नंतर पुरण वाटल्यानंतर जे काही पाणी उरतं पुरणाचं ते पाणी असं मिक्स करून असतं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे चिंचेचं जे पाणी आपण करून घेतलं ते पण घालायचं. असं करून ही कढी खूप सुंदर बनते. थोडीशी आंबट, तिखट आणि गुळाचं पाणी असल्यामुळे गोड. आणि इथं मस्तपैकी खोबरं आणि हा मसाल्याचं इतकं सुंदर असं हे असतं. आणि त्याच्यामध्ये कढीपत्त्याची फोडणी म्हणल्यानंतर तर मग कढी खूप छान लागते. आणि आईने आत्ताच झाडाची कढीपत्ता मला आणून दिली एकदम ताजा. आणि लगेच मी कढीपत्ता टाकून घेतलं. कढीपत्ता मी सर्वात शेवटी टाकला, म्हणजे कसं अगोदर टाकला ना तो पटकन असं ताडकन तेलामध्ये उडतो आणि त्याचं पूर्ण असं रस जे असतं ते असं एकदम तेलामध्येच निघून जातो आणि काही नाही, फक्त ती पानं उरतात त्याच्यामध्ये एकदम करपलेली. म्हणून मी ते अगोदर आम्ही टाकतच नाही. असं ह्याच्यामध्येच असं मसाला तळल्यानंतर नंतरनं टाकतो, म्हणजे त्या कढीमध्ये पूर्ण कढीपत्त्याचा वास असं पूर्ण कढी संपेपर्यंत आपल्याला वास सुगंध येत असतो. आणि हे बघा इथं मग कढीमध्ये हे मी पाणी आता कढीला फोडणी घातलेलं आहे. आणि कढी खूप सुंदर झाली होती, खरंच खूप सुंदर झालेली होती. आणि इकडे माझे दोन्ही हात चालू आहेत, म्हणजे हा कॅमेरामॅन माझा आलेला होता, म्हणजेच माझी लहान मुलगी आलेली होती आणि तिच्या हातामध्ये मी हा मोबाईल दिलेला होता. माझ्याकडे स्टँड नाही, जे काम करते ते शूट करण्यासाठी एकाच हाताने शूट करते आणि एका हाताने काम करते. जर भेटल्या दोन्ही मुली माझ्या शूट करतात, मदत करतात शूट करण्यासाठी. मग जर कोणत्या मुली भेटल्या दोघींपैकी एक जण तर मग त्यांनी मदत करते शूट करण्यासाठी. नाही मग त्यांचा मूड नसला की मग ते पण करत नाहीत, निघून जातात. मग मला एका हातात कॅमेरा पकडावा लागतो आणि मग एका हाताने शूट करावं लागतं. आणि लगेच हातासारखं मी गॅस स्वच्छ करून ठेवले. मला गॅसवर कचरा पडलेला असं थोडं पण हे घाण झालेलं मला आवडत नाही. मी लगेच गॅस स्वच्छच करते.
आता त्यानंतर हे बघा मी पोळ्याचं पूर्ण इथं साहित्य घेतलेलं आहे आता, आणि पोळ्या मी टाकायला चालू केलेल्या आहेत. आणि त्यासाठी एक छोटासा पिठाचा गोळा घेऊन त्याची ही पुरी तयार केलेली आहे मी. आमच्या इकडे याला पारी किंवा पुरी असं म्हणतात. आणि हे जे पुरण आहे याला आम्ही सारण असं म्हणतो किंवा पुरण म्हणतो. हा पुरणाचा गोळा या पिठामध्ये असा घालून याला पूर्ण असं मस्तपैकी फिनिशिंग द्यायचं आहे. आणि हा गोळा जो आहे असं याचं तोंड मस्त बंद करायचं, म्हणजे या पिठामधून ह्या पुरण फुटणार नाही आपण पोळी लाटते वेळेस. आता पोळी आपण कसंही लाटा, सावकाश लाटा किंवा फास्ट लाटा, हे याच्यामधून पुरण अजिबात बाहेर येणार नाही. अशा प्रकारे तुम्ही ही पोळी करून पहा, पोळी अजिबात आपली फुटणार नाही. आणि मी आता हे पुरण हातावर असं थोपटून घेतलं आहे, का तर पूर्ण कटापर्यंत पुरण जातं. त्यामुळे थोडासा गोळा, असाच गोळा पिठामध्ये बुडवून ठेवायचा नाही, त्याला थोडंसं हातामध्ये असं थोपटून घ्यायचं, म्हणजे पूर्ण ते पुरण आपण पाहू शकता की कटापर्यंत ते पुरण गेलेलं असतं. आणि आपण थोडंही बेलनं सावकाश फिरवलं की मग छान अशी पोळी तयार होते. तर अशा प्रकारे मी सर्व पोळ्या करून घेणार आहे. आणि या पोळ्या पुरणाच्या झाल्यानंतर मला अजून शेंगाच्या पोळ्या करून घ्यायच्या आहेत. खूप आज स्वयंपाक खूप होता, आणि या सर्वांमध्ये मला शेवटी जे पूर्ण स्वयंपाक करून जी मी ताट वाढलेलं होतं त्याचं शूट घ्यायचं विसरले. मग असं गोंधळच झाला पूर्ण. खूप उशीर झालेला होता. आणि काही नाही, फक्त या उन्हामुळे, कारण खूप ऊन आहे, खूप कडक ऊन आहे, त्याच्यामुळे हे असं झालं. आणि नक्की मी नेक्स्ट टाईम माझ्या स्वयंपाकाचा पूर्ण व्हिडिओ हे करणार आहे. आणि ही पोळी बघा, आता मी तव्यावर तवा तापला आणि पोळी टाकलेली आहे, आणि सगळीकडून तेल लावून घेतलेलं आहे, कारण तेल किंवा तूप आपल्याला लावायचं आहे. आणि याच्यावरच आपली पोळी असते, की आपण कसं याला तेल वगैरे लावतो, तूप लावतो आणि भाजतो पूर्ण कटापर्यंत. आणि पाहू शकता आपण माझी पोळी किती छान आलेली आहे. अजिबात कुठूनही फुटलेली किंवा असं तडकलेली नाही, कुठूनही पुरण बाहेर आलेलं नाही. एकदम छान सुंदर अशी पोळी आलेली आहे. आणि हे बघा, ह्या पण बाजूनं मी पोळीला मस्त तेल लावून घेतलेलं आहे. आणि इकडली साईड आपण टाकून घेऊया. आणि आपण पाहू शकता की इकडल्या बाजूनेही पोळी मस्त अशी भाजलेली आहे. आणि आता आपण हिला आलटी-पलटी, आपण कधीही पोळा आपण जेव्हा आपल्या टोपल्यामध्ये ठेवतो तर कधीही पोळी अख्खी ठेवायची नाही, तिला घडी करूनच ठेवायची. आणि ह्या घड्या 2 अशा ठेवायच्या आणि 2 याच्या इकडल्या बाजूला घड्या ठेवायच्या. अशा पोळ्या ठेवायच्या, म्हणजे त्या पोळ्या हे होत नाहीत. आपण पाहू शकता पोळी किती छान झालेली आहे, मऊ आणि लुसलुशीत पोळी झालेली आहे. म्हणजे पोळी असं पूर्ण असं खोलून पोळी टाकलं की ती लगेच हडकते, खायला लगेच वाळताटल्यासारखी होते. म्हणून पोळी कधीही घडी करून ठेवायची. दिवसभर ती पोळी मऊ मऊ असते, त्याच्यामुळे एकावर एक पोळी ठेवायची आहे. आणि माझी आता इथं चालू झालेली दुसरी पोळी, तिसरी पोळी, आणि मी अशा करून प्रत्येक माझ्या पोळ्या मी आता टाकून घेणार आहे. आपण पाहू शकता माझी दुसरी पोळी पहा, मला काढता पण येत नाही, इतकी टम्म फुगलेली आहे. आणि माझ्या सगळ्याच पोळ्या असं टम्म फुगलेल्याच होतात, कारण मला पोळ्याला खूप छान हात बसलेला आहे, मी पोळ्या करू शकते छान. आणि इकडं आता माझ्या पुरणाच्या पोळ्या झालेल्या आहेत. आणि आता मी हे घेतलेलं आहे शेंगाच्या पोळ्या करायला. आणि त्याचं सारण कोरडं आपल्याला भरता येत नाही, त्याच्यामुळे थोडंसं त्याला पाण्याचा हात द्यायचा, आणि मग नंतरनं ते सारण आपल्याला कोंद याच्यामध्ये भरून आपल्याला पोळी लाटायची आहे. माझी पोळी लाटून झालेली आहे, आणि मी पोळी तव्यावर टाकलेले पण आहे. आणि बघा, आपण आता तेल लावून उलटी-पालटी करून याला मस्त असं भाजून घेऊया. चला तर मित्रांनो, हा पहा गुढीपाडव्याचा लूक माझ्या मुलींचा. आणि आपल्याला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. आपल्या केलेल्या कमेंट किंवा मला खूप महत्त्वाच्या आहेत. माझ्या चुका झालेल्या पण सांगा. बाय.